नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण बघितलं की इथे अर्जुन आणि सायली खूप मोठे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. स्टार्टिंगलाच इथे सायलीचे खरे आई वडील कोण इथपासून जी सुरुवात झालेली असते, ते आता 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात नक्की कुणी केला होता इथपर्यंत अर्जुन आणि सायली दोघे जण पोचलेले असतात. तर प्रेक्षकांनो, निमित्त सायलीच्या आईवडिलांचं झालेलं असतं, पण खुलासा मात्र 22 वर्षांपूर्वीचा अपघात नक्की कुणी घडून आणला होता या गोष्टीचा झाला होता. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला प्रिया आणि नागराज या दोघांनी किडनॅप तर केलेलं असतं, पण इथे नागराज आपला गुन्हा लपवून ठेवण्यासाठी महिपतच्या सुद्धा जीवावरती उठलेला असतो आणि प्रियासुद्धा. कारण त्या दोघांना माहिती असतं, महिपतला पोलिसांनी पकडलं की 22 वर्षांपूर्वी महिपतने रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणला होता. पण त्या अपघाताच्या मागे महिपत नसून नागराज असल्याचं सत्य उघडकीस येईल आणि हे कुठेतरी लपवण्यासाठी इथे नागराज आणि प्रिया हे दोघे जण मिळून आता महिपतच्या जीवावरती उठतात. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे सत्य काही लपून राहत नाही. सत्य हे अर्जुनच्या समोर आणि सायलीच्या समोर आलेलंच असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रॉपर्टीसाठी रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठलेल्या नागराजला शेवटीला अर्जुन आणि सायली त्याचबरोबर रविराज काका यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. 22 वर्षानंतर का होईना, पण खरा गुन्हेगार नागराज असल्याचं इथे आता बाबू ड्रायव्हरमुळे समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, महिपत बरोबरच या कारस्थानामध्ये अजून एक व्यक्ती सामील असल्याचं बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं. पण ती व्यक्ती कोण आहे हे आता बाबू ड्रायव्हरला नावाने सांगता येत नसल्यामुळे इथे अर्जुनने एक युक्ती लढवलेली असते. तर आपल्या वकिली बुद्धीने स्केच आर्टिस्टला बोलवत इथे अर्जुनने बाबू ड्रायव्हरकडून त्या मुख्य गुन्हेगाराचं आता वर्णन करायला सांगितलेलं असतं, त्याच्या दिसण्याचं वर्णन करायला सांगितलेलं असतं आणि बाबू ड्रायव्हरने इतक्या छान पद्धतीने वर्णन केलेलं असतं की खरा गुन्हेगार हा आता चित्रातून अर्जुन आणि सायली यांच्या समोर आलेला असतो. आणि ते चित्र बघितल्यानंतर अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण का, तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून इथे नागराज किल्लेदारच असतो. म्हणजे गुन्हेगार हा आता घरामध्येच असल्याचं अर्जुनला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने हे अर्जुन सत्य उघडकीस आणतो आणि कशा पद्धतीने इथे आता नागराजला गजाआड करतो, ते आपण आता सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, एका बाजूला प्रिया आणि नागराज हे दोघे जण महिपतला मारण्याचा डाव रचतात. कारण का, तर महिपतला नागराज आणि प्रिया या दोघांच्याही कुंडलीबद्दल माहिती आहे आणि 22 वर्षांपूर्वी जो रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यात आला होता, त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार हा नागराजच होता. कारण महिपत फक्त सुपारी घेऊन माणसांना मारण्याचं काम करतो, पण सुपारी देणारा कोण याचा शोध घेत असताना नागराज हे व्यक्तिरेखा समोर आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागराजला आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण इथे नागराज आणि प्रिया दोघांना सुद्धा माहिती असतं की महिपत आमच्या दोघांचं नाव घेऊ शकतो. 22 वर्षांपूर्वी नागराजने गुन्हा केला होता, तो त्याच्या स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावरती उठला होता प्रॉपर्टीसाठी. हे सत्य आता जगाला कळू नये म्हणून नागराज महिपतला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तर एका बाजूला प्रिया, ती तन्वी नसल्याचं सत्य जगासमोर यायला नको म्हणून ती महिपतच्या जीवावरती उठलेली असते. ही सगळी कारस्थानं लपून राहण्यासाठी महिपतचा बळी आता देण्याचा त्या दोघांनी निर्णय घेतलेला असतो आणि प्लॅनिंगनुसार महिपतला त्या लोकांनी किडनॅपसुद्धा केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, एका बाजूला नागराज आता आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याचा आता गुन्हा उघडकीस करण्याचा
डाव आता रचण्यात आलेला असतो. कारण का अर्जुन सायलीला बाबू ड्रायव्हर मिळालेला असतो. नियतीच्या मनामध्ये आता खरा गुन्हेगार लवकरच सगळ्यांच्या समोर यावा असं काही आलेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीच्या हाती इथे आता बाबू ड्रायव्हर लागलेला असतो. तर इथे महिपतला प्रिया आणि नागराज हे दोघे जण ओढत ताणत एका अशा ठिकाणी नेऊन ठेवतात जिथे कुणाचंही लक्ष लागणार नाही. त्याचे हात पाय तोंड त्यांनी पूर्णपणे आता बांधून ठेवलेले असतात. कुणालाही दिसू नये म्हणून त्याच्या अंगावरती इथे आता नको तेवढे कपडे टाकून ठेवलेले असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते की आपल्याला आता काही करून महिपतला इथून हलवायला हवं. कारण नागेश्वर घोरपडे इथला खूप मोठा माणूस आहे. त्याने जर त्याच्या मित्राला शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा अडकू शकतो. हे आता प्रिया आणि नागराज यांना समजलेलं असतं. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा नागेश्वर घोरपडे हा महिपतपर्यंत पोचता कामा नये. कारण हे तुळजापूर हे त्याचं आहे. त्यामुळे आपल्याला खूपच हुशारीने इथून आता महिपतला बाहेर काढावं लागणार आहे असं प्रियाने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला आता अर्जुन सायली म्हणत असतात की बाबू ड्रायव्हर, आम्हाला माहिती आहे की महिपतने तुला सुपारी दिली होती म्हणून तू रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणलास. पण महिपतने हे सगळं का केलं असेल तुला काय माहिती आहे का? तेव्हा बाबू ड्रायव्हर म्हणतो की हे बघा, मी जिवंत आहे हे महिपतला कळू देऊ नका. मला पोलिसांच्या स्वाधीन करा. मला शिक्षेची भीती वाटत नाही. पण महिपतला जर कळलं की मी तुम्हाला सापडलोय तर तो मला जिवंत सोडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला घाबरायची काही गरज नाही आहे. कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला प्रोटेक्शन देईन. पण तुला माझी आता मदत करावी लागेल. देवाने तुला एक संधी दिले खऱ्या गुन्हेगारांची नावं सांगायला. तू तर फक्त निमित्त होतास. पण मूळ सूत्रधार जे लोक आहेत ते सापडले पाहिजे ना. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी. 22 वर्षांपूर्वी तू फक्त एका कुटुंबाला उडवलंस. पण त्यानंतर त्या कुटुंबातील तिन्ही व्यक्ती एकमेकांपासून दुरावली आणि तब्बल 22 वर्षानंतर ती एकत्र आलेली आहेत. तू त्यांना 22 वर्ष एकमेकांपासून दूर ठेवलीस. हे छोटं पाप नाही आहे. बाबू ड्रायव्हर, तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस. पण देवाने तुला संधी दिली तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची. त्यामुळे आता तरी खरा गुन्हेगार कोण आहे ते सांग. कारण त्या गुन्हेगाराला शिक्षाही मिळायलाच हवी. महिपतने हे सगळं का केलं असेल आणि तुला का सुपारी दिली ते मला सांग. तेव्हा बाबू म्हणत असतो की महिपतने तर सुपारी घेतली आणि ती मला दिली होती. पण महिपतला नक्की सुपारी कुणी दिली तो व्यक्तीसुद्धा आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे? तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर म्हणतो, 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी महिपतला एका व्यक्तीने सुपारी दिली होती. म्हणजे या कारस्थानामध्ये फक्त महिपत सामील नाही आहे. त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती आणि ती मूळ सूत्रधार होती. ती खरी मूळ गुन्हेगार आहे. कारण ती व्यक्ती रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठली होती प्रॉपर्टीसाठी, असं आता बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की हे काय बोलतोयस तू? म्हणजे नक्की तो माणूस होता तरी कोण? तू सांगू शकतोस का? त्याचा जर तुला फोटो वगैरे दाखवला तर तू सांगशील का तो नक्की कोण आहे? तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर म्हणतो, खरं सांगू का? त्या माणसाचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. पण मी त्याला बघितलं होतं महिपतबरोबर आणि ते सुद्धा बऱ्याच वेळा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाबू ड्रायव्हरला अर्जुनने सांगितलेलं की तू माझी मदत करायची. त्यामुळे आता तू आमच्याबरोबर चल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली इथे बाबू ड्रायव्हरला आता पनवेलला घेऊन येतात. आणि पनवेलला आणल्यानंतर सावंत, इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबर भेट घालून देतात. त्यामुळे बाबू ड्रायव्हरचं आता स्टेटमेंट नोंदवण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की मी स्केच आर्टिस्टला इथे बोलवणार आहे. आणि त्याने काही फोटोज दाखवलेले असतात. पण अर्जुनला अजिबात संशय आलेला नसतो की या सगळ्याच्या मागे नागराज असू शकतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, स्केच आर्टिस्टला बोलवल्यानंतर इथे आता जशा पद्धतीने बाबू ड्रायव्हरला तो चेहरा आठवत असतो, म्हणजे आता 22 वर्ष झालेली असतात, पण असा काही त्याच्या नजरेत तो चेहरा बसलेला असतो की तो इथे आता बारीक सारीक वर्णनसुद्धा तो व्यवस्थितरित्या स्केच आर्टिस्ट याच्यासमोर करत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता हेअरस्टाईल तयार होते, डोळे तयार होतात आणि जेव्हा मूछ तयार केली जाते, तेव्हा इथे अर्जुनचे डोळे आता मोठे होतात.
कारण का प्रेक्षकांनो, ज्या व्यक्तीचं स्केच काढण्यात आलेलं असतं तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नाही, नागराजच आहे. म्हणजे इथे आता घरातच भेदी आहे हे अर्जुनला कळलेलं असतं. म्हणजे रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती प्रॉपर्टीसाठी उठणारी व्यक्ती म्हणजे कोण? दुसरी तिसरी कुणी नाही आहे. म्हणजे आता रविराज किल्लेदार एवढे मोठे वकील आहेत, पण त्यांचा कुणी विरोधकसुद्धा त्यांच्या जीवावरती उठला नाही. मात्र भाऊ, त्यांचा सख्खा लहान भाऊ नागराज काका हा मात्र आता त्याच्या जीवावरती उठलेला असतो. ही गोष्ट बाबू ड्रायव्हरने अर्जुन आणि सायली यांच्या समोर आणून दिलेली असते. एका बाजूला नागराज प्रिया दोघेजण आपला गुन्हा जगापासून लपवून ठेवण्यासाठी महिपतच्या सुद्धा जीवावरती उठलेले आहेत. हा तोच महिपत आहे ज्याने प्रत्येक वेळेला नागराजला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मधुभाऊंवरती चाकूने हल्ला केल्यानंतर नागराज महिपतकडे पोचला होता तो चाकू लपवण्यासाठी. तेव्हा महिपतने त्या चाकूची विल्हेवाट लावली होती नागराजला वाचवण्यासाठी. इतकी कारस्थानं करूनसुद्धा महिपतने नागराजच्या विरोधात एकदासुद्धा तोंड उघडलं नव्हतं. पण इथे आता नागराजने मात्र स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्याने इथे महिपतला सुद्धा वेठीस धरलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे सत्य हे काही लपून राहत नाही. सत्य अर्जुन सायली यांच्यासमोर बाबू ड्रायव्हरमुळे आलेलं असतं. तर इथे किल्लेदारांच्या अपघातामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कुणी पुरावा होता तर तो बाबू ड्रायव्हरच होता. तोच एक असा साक्षीदार आहे ज्याला या सगळ्या कटाबद्दल माहिती होतं. कारण तो जरी इथे फक्त उडवणारा होता तरीसुद्धा प्लॅनिंग करणारा, कट कारस्थानं करणारा ग्रुप कोण होता हे बाबू ड्रायव्हरने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. त्यामुळे स्टेटमेंट तर आता दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये नागराजचं नाव समोर आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की नागराज काका हे सगळं करेल या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे. पण बाबू ड्रायव्हर खोटं बोलणार नाही. आणि बायको, सगळी सूत्र जर आपण जुळवली ना तर नागराज काका सगळीकडे हायलाईट होतोय. तेव्हा नागराज प्रत्येक वेळेला प्रियाला सपोर्ट करत होता. त्याचबरोबर महिपत आणि त्याचबरोबर प्रिया साक्षी यांनासुद्धा नागराजने प्रत्येक वेळेला सपोर्ट केलेला आहे. त्याने कधीच एकदासुद्धा आपल्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहून प्रत्येकाच्या खांद्यावरती बंदूक चालवणारा हा नागराज आता हायलाईट व्हायला सुरुवात होते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो सत्य आता रविराज किल्लेदार यांना कळलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता रविराज किल्लेदार यांना पोलीस स्टेशनला बोलावलेलं असतं. आणि तेव्हा इथे पोलीस स्टेशनला आल्यानंतर बाबू ड्रायव्हर येऊन रविराज किल्लेदार यांच्यासमोर उभा राहतो. तेव्हा इथे रविराज काका आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, हे काय आहे बाबू, तू जिवंत आहेस? अरे पण तू तर मेला होतास ना? मी स्वतः तुला हॉस्पिटलमध्ये बघायला आलो होतो, तेव्हा तर तू मेला होतास. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर म्हणतो, मी जिवंत आहे. हे नाटक मला त्या महिपत शिखरेने करायला सांगितलं होतं आणि मी तुळजापूरमध्ये होतो. तिथे अर्जुन सायली यांनी मला बघितलं आणि ते मला इथे घेऊन आले. मरायच्या आधी मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं होतं, म्हणून इथे तुमच्या खऱ्या गुन्हेगाराला तुमच्यासमोर सादर करण्यामध्ये तुम्हाला मदत करतोय. तर प्रेक्षकांनो, बाबू ड्रायव्हर म्हणतो की 22 वर्षांपूर्वी मी तुमच्या गाडीचा अपघात घडून आणला, मी तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतोय. जमलं तर मला माफ करा. पण खरं तर मी निमित्त मात्र होतो. महिपतने मला धमकी दिली होती. मी सुपारी घेतली नसती तर दुसरी कोणीतरी घेतली असती. पण महिपतच फक्त या कटामध्ये सामील नाही आहे, तर अजून एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे मी अर्जुन सरांना सांगितले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आतापर्यंत गुन्हेगार तू बाहेर शोधत होतास, पण तुझा खरा गुन्हेगार तर बाहेर कुणीच नाही आहे. अरे सगळे तुझ्याबरोबर चांगले आहेत, पण तुझा खरा गुन्हेगार तर तुझ्या घरामध्येच आहे. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर हातामध्ये जे स्केच तयार केलेलं असतं ते आता किल्लेदाराला दाखवतो. तेव्हा रविराज किल्लेदार यांच्या पायाखालून जमीन निघून गेलेली असते, सरकलेली असते. असं त्यांना वाटतं की धरती त्यांना पोटात घेते की काय, असा त्यांना धक्का बसलेला असतो. कारण नागराजचं चित्र समोर आलेलं असतं. प्रॉपर्टीसाठी महिपतला सुपारी देणारा व्यक्ती हा नागराज किल्लेदार होता आणि महिपतने ही सुपारी बाबू ड्रायव्हरला दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रविराज काका आता रडायला लागतात. माझ्या सख्या भावाने माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं, ही जेव्हा जाणीव त्यांना होते तेव्हा त्यांना भरून आलेलं असतं.
पण इथे अर्जुन म्हणतो, सिनियर आता गप्प बसायचं नाही, या गुन्हेगारांना शिक्षा मात्र झाली पाहिजे. तेव्हा सावंत यांच्याकडे आता कंप्लेंट नोंदवलेली असते आणि रविराज काकांनी सांगितलेलं असतं की जिथे कुठे तुम्हाला नागराज दिसेल तुम्ही त्याला लगेचच अरेस्ट करा, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी. आत्तापर्यंत त्याने मला त्रास दिला, पण त्याने माझ्या कुटुंबाला माझ्यापासून तोडलं. 22 वर्ष मी माझ्या कुटुंबाच्या इथे आठवणींमध्ये झुरत होतो, पण आता गुन्हेगाराला शिक्षा होणारच. तेव्हा इथे रविराज काकांनी सावंतांना सांगितलेलं असतं की इथे काहीही करा पण नागराजला अरेस्ट करा. अशा पद्धतीने संपूर्णपणे प्लॅनिंग करून इथे नागराजला पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं. 22 वर्षानंतर का होईना पण नागराजला शिक्षा झालेली असते.